ब्लॉग आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. बऱ्याच वेळा आपण आयुष्याकडे पाहताना जे नाही त्याची भली मोठी यादी करतो, हो ना? हे नाही, ते नाही, हे अजून मिळालं नाही, ते अजून पूर्ण झालं नाही. आणि या सगळ्या धावपळीत ज्या आधीपासून आपल्या आयुष्यात आहे त्याचं सौंदर्यच आपण विसरून जातो. आपण सतत पुढच्या ध्येयामागे धावत असतो. एखादं स्वप्न पूर्ण झालं की पुढचं स्वप्न समोर उभं राहतं. एखादी इच्छा पूर्ण झाली की नवीन इच्छा जन्माला येते. अशा या अखंड प्रवासात कधीकधी आपण थांबून आजूबाजूला पाहायलाच विसरतो. आपल्याकडे आधीपासून असलेल्या असंख्य सुंदर देणग्यांकडे पाहण्याची दृष्टीच हरवून बसतो. पण कधी शांत बसून स्वतःलाच विचारलं आहे का, खरंच माझं आयुष्य सुंदर का आहे बरं? माझ्या मनात या प्रश्नाचं उत्तर दररोज थोडं थोडं उमलत जातं. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे माणूस म्हणून जन्म आहे. या विशाल सृष्टीत असंख्य जीव आहेत, पण विचार करण्याची, प्रेम करण्याची, निर्माण करण्याची, स्वप्न पाहण्याची, क्षमा करण्याची, शिकण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची क्षमता फक्त माणसाकडे आहे. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची संधी मला मिळाली आहे. यापेक्षा मोठं भाग्य अजून काय असू शकतं बरं? आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे प्रेमळ आईवडील आहेत. आईच्या गर्भात असतानापासून आजपर्यंत त्यांनी निस्वार्थपणे माझ्यावर प्रेम केलं. चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, पडल्यावर पुन्हा उठायला शिकवलं, योग्य अयोग्याची जाणीव करून दिली, संस्कार दिले. आज मी जे काही आहे त्यामागे त्यांचा त्याग, त्यांची माया, त्यांचे कष्ट, त्यांचे आशीर्वाद, त्यांची शुभेच्छा उभे आहेत. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे कुटुंब आहे. आपल्यावर प्रेम करणारी, काळजी करणारी, आनंदात हसणारी, दुःखात खंबीरपणे सोबत उभी राहणारी माणसं आहेत. प्रत्येक नातं आपल्याला काही ना काही शिकवतं. प्रत्येक नातं आपल्याला अधिक समृद्ध करतं. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे शिक्षणाची संधी होती. शाळा, कॉलेज, शिक्षक, पुस्तकं, अनुभव या सगळ्यांनी मला घडवलं. अक्षर ओळखीपासून जीवन समजून घेण्यापर्यंतचा हा प्रवास किती सुंदर आहे. शिक्षणाने मला फक्त पदवी दिली नाही, विचार करण्याची दृष्टी दिली, निर्णय घेण्याची क्षमता दिली आणि आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिकवलं. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे काम करण्याची संधी आहे. माझ्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि कष्टांचा उपयोग करून स्वतःचं आयुष्य घडवण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक काम मला नवीन अनुभव देतं, नवीन माणसं भेटतात, नवीन शिकायला मिळतं. प्रत्येक दिवस मला कालपेक्षा थोडंसं अधिक सक्षम बनवत असतो. आणि मग मला जाणवतं, आपण अनेकदा म्हणतो माझ्याकडे अजून हे नाही, पण आपण किती कमी वेळा म्हणतो माझ्याकडे किती काही आहे. माझ्याकडे माणूस म्हणून जन्म आहे, माझ्याकडे आईवडिलांचं प्रेम आहे, माझ्याकडे कुटुंब आहे, माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे शिकण्याची क्षमता आहे, माझ्याकडे काम करण्याची संधी आहे, माझ्याकडे स्वप्न आहेत, माझ्याकडे आशा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं माझ्याकडे आज आहे. कदाचित आयुष्य सुंदर होण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नसते. फक्त जे नाहीवरून जे आहे कडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची गरज असते. आज मी स्वतःला आरशात पाहून मनापासून म्हणते, आयुष्य खरंच खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे आहे म्हणून आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे निरोगी शरीर आहे. खरं सांगायचं तर आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना करतो. चांगली नोकरी मिळावी, स्वप्न पूर्ण व्हावीत, घर मिळावं, पैसा मिळावा, यश मिळावं. पण एक गोष्ट आपण सहज गृहीत धरतो, आपलं शरीर. आजपर्यंत माझ्या हृदयाने एकदाही माझ्याकडे पगार मागितला नाही. रात्रंदिवस अखंड ते माझ्यासाठी धडधडत राहिलं.
माझ्या फुफ्फुसांनी एकदाही आज सुट्टी आहे असं म्हटलं नाही. प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासामध्ये त्यांनी माझ्यामध्ये जीवन भरलं. माझ्या मेंदूने अब्जावधी विचार, आठवणी, निर्णय, भावना यांचा प्रवास शांतपणे सांभाळला. माझ्या हातांनी माझी स्वप्न घडवली. माझ्या पायांनी माझे असंख्य प्रवास घडवले. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव माझ्यासाठी अखंड निस्वार्थपणे काम करत आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे डोळे आहेत. हे डोळे फक्त पाहत नाही, ते सूर्योदय अनुभवतात, आईच्या चेहऱ्यावरचं प्रेम अनुभवतात, लहान मुलांच्या निरागस हास्याचं सौंदर्य अनुभवतात, हिरवीगार झाडं, पावसाचे थेंब, आकाशातला चंद्र, इंद्रधनुष्य, फुलपाखरं हे सगळं माझ्यापर्यंत हे डोळेच पोहोचवतात. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे कान आहेत. हे कान फक्त आवाज ऐकत नाही, ते आईचा प्रेमळ आवाज ऐकतात, वडिलांचे आशीर्वाद ऐकतात, गुरूंचं ज्ञान ऐकतात, पक्ष्यांचं किलबिलाट ऐकतात, मंदिरातील घंटानाद, भजन, मंत्र, धबधब्याचा नाद, पावसाची सर, खळखळणारी नदी, खळखळणारा समुद्र आणि निसर्गाचं अद्भुत संगीत ऐकतात, सुंदर गाणी ऐकतात. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे शब्द आहेत. वा, माझ्या मुखातून मी माझ्या भावना व्यक्त करू शकते, प्रेम व्यक्त करू शकते, कृतज्ञता व्यक्त करू शकते, कुणाला प्रेरणा देऊ शकते, कुणाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. कधीकधी एक प्रेमळ शब्द एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे स्पर्श आहे. आईची माया, वडिलांचा हात, मित्रमैत्रिणींची मिठी, लहान मुलांचा हात, एखाद्या आजीचा प्रेमळ स्पर्श, यामध्ये शब्दांपेक्षाही मोठी भाषा असते. स्पर्श प्रेम शिकवतो, स्पर्श आपलेपणा शिकवतो, स्पर्श आधार देतो. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे स्वाद अनुभवणारी जीभ आहे. आईच्या हातचं गरमागरम जेवण, पहिल्या पावसातला गरम चहा, गुळाचा गोडवा, फळांची चव, प्रसादाची पवित्रता, हे सगळं माझ्या आयुष्याला रस देत असतं. मग मी स्वतःलाच एक प्रश्न विचारते, मी माझ्या पंच ज्ञानेंद्रियांचे रोज आभार मानते का बरं? कदाचित नाही. आपण डोळ्यांचे आभार मानतो का? आपण कानांचे आभार मानत नाही, हृदयाचे आभार मानत नाही, श्वासाचे आभार मानत नाही, शरीराचे आभार मानत नाही, आणि तरीही हे सगळे एकही तक्रार न करता जन्मापासून आजपर्यंत माझ्यासाठी अखंड सेवा करत आहेत. याहून मोठं प्रेम, याहून मोठी निस्वार्थ सेवा आणखी कोणती असू शकते? आज मी मनापासून म्हणू शकते, आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे निरोगी शरीर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे पंच ज्ञानेंद्रियांची अखंड साथ आहे. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे प्रत्येक क्षण अनुभवण्याची क्षमता आहे. आणि कदाचित कृतज्ञतेची सुरुवात याच ठिकाणापासून व्हायला हवी. आज मी माझ्या शरीराला, माझ्या प्रत्येक अवयवाला, माझ्या प्रत्येक श्वासाला मनापासून एकच म्हणेन, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे पंचमहाभूतांचा अमूल्य आशीर्वाद आहे. मी या पृथ्वीवर उभी आहे. या पृथ्वीने जन्मापासून आजपर्यंत मला आधार दिला आहे. मी चालते, धावते, स्वप्न पाहते, हे सगळं या पृथ्वीच्या कुशीत उभं राहूनच. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे पृथ्वी आहे. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्याकडे जीवन देणारं पाणी आहे. माझ्या शरीरात वाहणारं पाणी माझ्या प्रत्येक पेशीला जीवन देतं. रोज सकाळी चेहऱ्यावर पडणाऱ्या पाण्याचे थेंब मला ताजंतवानं करतात. तहान लागली की एक ग्लास पाणी माझ्या संपूर्ण शरीरात नवीन ऊर्जा भरतं. पाऊस पडतो, नद्या वाहतात, समुद्र लाटांनी गातो, हे सगळं माझ्यासाठीच एक सुंदर भेट आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे पाणी आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे अग्नी आहे. माझ्या शरीरातला अग्नी मला ऊर्जा देतो, अन्न पचवतो, जीवन चालू ठेवतो आणि
माझ्या बाहेरचा अग्नी सूर्याच्या रूपाने रोज नवीन पहाट घेऊन येतो. त्याच्या उभेमुळे झाडं जगतात, फुलं उमलतात, धान्य पिकतात आणि आपलं जीवन समृद्ध होतं. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे अग्नी आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे प्राण आहे. हा श्वास किती सहज येतो आणि किती सहज जातो, पण तोच माझ्या संपूर्ण आयुष्याचा आधार आहे. एकही क्षण श्वासाशिवाय जगणं शक्य नाही आणि तरीही आपण श्वासाचं महत्त्व किती वेळा अनुभवतो. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे प्राण आहेत. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे अमर्याद आकाश आहे. हे आकाश मला मोठं स्वप्न पाहायला शिकवतं, सीमा नसलेला विस्तार शिकवतं, उंच भरारी घ्यायला शिकवतं आणि नम्र राहायलाही शिकवतं. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे आकाश आहे. मग माझं लक्ष निसर्गाकडे जातं आणि तेव्हा जाणवतं निसर्ग माझ्यावर किती भरभरून प्रेम करतो. आयुष्य सुंदर आहे कारण मला पहिल्या पावसाचा सुगंध अनुभवायला मिळतो. ओल्या मातीचा तो दरवळ मनाच्या अगदी खोलवर उतरतो. कुठलीही महागडी अत्तरं ज्या आनंदाची अनुभूती देऊ शकत नाहीत, तो आनंद पहिल्या पावसाचा सुगंध सहज देऊन जातो. आयुष्य सुंदर आहे कारण मला पावसात भिजण्याचा आनंद आहे. छत्री बंद करून लहान मुलासारखं पावसात चालण्याची मजा आहे. थेंबांमध्ये स्वतःला हरवून बसण्याचा आनंद आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे ऋतू आहेत. हिवाळ्यातील गुलाबी थंडी आहे, उन्हाळ्यातील आंब्याचा गोडवा आहे, वसंत ऋतूतील फुलांचा सुगंध आहे, श्रावणातील हिरवाई आहे. प्रत्येक ऋतू माझ्या आयुष्याला एक नवीन रंग देतो. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे हिरवागार निसर्ग आहे. डोंगर आहेत, दऱ्या आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत, नद्या आहेत, धबधबे आहेत, पक्ष्यांचा किलबिल आहे, सूर्योदयाची सोनेरी किरणं आहेत, संध्याकाळच्या आकाशातले रंग आहेत, पौर्णिमेचा चंद्र आहे, ताऱ्यांनी भरलेलं आकाश आहे. हे सगळं रोज माझ्यासाठी निस्वार्थपणे उधळलं जातं आणि मी ते अनुभवायचं किती वेळा विसरते. खरं तर संपूर्ण सृष्टी माझ्यावर भरभरून प्रेम करत आहे. पंचमहाभूतं माझ्यावर भरभरून प्रेम करत आहे. निसर्ग माझ्यावर भरभरून प्रेम करत आहे आणि माझी पंच ज्ञानेंद्रिय या सगळ्या प्रेमाचा अनुभव मला क्षणोक्षणी देत आहे. मग मी स्वतःलाच विचारते, माझ्याकडे इतकं काही आहे, मग मी अजून काय शोधते आहे बरं? आज मी मनापासून म्हणू शकते, आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे पृथ्वी आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे पाणी आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे अग्नी आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे प्राण आहेत. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे आकाश आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे निसर्ग आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे ऋतू आहेत. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे पहिल्या पावसाचा सुगंध आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे प्रत्येक दिवस नव्याने जगण्याची संधी आहे. आणि म्हणूनच प्रत्येक सकाळ, प्रत्येक श्वास, प्रत्येक ऋतू, प्रत्येक थेंब आणि प्रत्येक क्षण मला एकच शिकवतो, माझ्याकडे आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे प्रेम करणारी माणसं आहेत, आईवडील आहेत, कुटुंब आहेत, मित्रपरिवार आहेत, नातेवाईक आहेत आणि काळजी करणारी, माझ्या आनंदात आनंद मानणारी आणि दुःखात पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी माणसं आहेत. किती मोठी श्रीमंती आहे ही. आज जिथे आहे तिथपर्यंत मी एकटी आलेली नाही. असंख्य हातांनी मला आधार दिला आहे. असंख्य लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. असंख्य माणसांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे प्रेम आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे गुरु आहेत, पुस्तकं आहेत, ज्ञान आहेत. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे. गुरु फक्त माहिती देत नाही, ते दृष्टी देतात, विचार देतात, स्वतःकडे पाहायला शिकवतात, जीवन समृद्ध करायला शिकवतात. माझ्या आयुष्यात भेटलेले प्रत्येक गुरु, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक पुस्तक, प्रत्येक अनुभव मला थोडंसं अधिक शहाणं करत गेला. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे शिकण्याची संधी आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे
स्वप्न आहेत. स्वप्न नसतील तर प्रवासही नसतो, ध्येय नसतो, उत्साह नसतो, प्रत्येक सकाळ नवीन वाटत नाही. स्वप्न माणसाला जिवंत ठेवतात, उद्याची आशा देतात आणि प्रत्येक दिवस कालपेक्षा एक पाऊल पुढे टाकायला शिकवतात. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे स्वप्न आहेत. पण आयुष्यात फक्त आनंदच नसतो, संकटही येतात. अपयश येतं, नकार मिळतो, मन तुटतं, कधीकधी डोळ्यात अश्रू येतात, कधी स्वतःवरच प्रश्न निर्माण होतात आणि कधी सगळंच संपल्यासारखं वाटतं. पण आज मागे वळून पाहते तेव्हा एक गोष्ट स्पष्ट दिसते. माझ्या आयुष्यात आलेलं एकही संकट मला मोडण्यासाठी आलं नव्हतं. प्रत्येक संकट मला घडवण्यासाठी आलं होतं. प्रत्येक अपयश मला अधिक सक्षम बनवत गेलं. प्रत्येक नकार योग्य दिशेकडे वळवत गेला. प्रत्येक चॅलेंज माझ्यातली एक नवीन ताकद मला दाखवत गेलं. आज जर त्या कठीण प्रसंगांना मी भेटले नसते तर आजची मीही घडली नसते. म्हणून आज मी माझ्या संघर्षांनाही मनापासून धन्यवाद म्हणते. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे मला घडवणारी आव्हानं आहेत. आज मला असं वाटतं आयुष्य सुंदर असण्याचं कारण मोठं घर नाही, मोठी गाडी नाही, मोठी पदवी नाही, मोठा बँक बॅलन्स नाही. आयुष्य सुंदर होतं कारण त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी सुंदर असते. एकच पाऊस कोणासाठी वाहतुकीची अडचण असतो तर दुसऱ्यासाठी आनंदाचा उत्सव असतो. एकच सूर्यास्त कोणासाठी दिवस संपल्याची खूण असतो तर दुसऱ्यासाठी उद्याच्या नव्या सूर्योदयाची आशा असतो. सगळं आपल्या दृष्टीवर अवलंबून असतं. म्हणून आज मी ठरवलं आहे, जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याकडे जास्त पाहायचं. तक्रारींपेक्षा कृतज्ञता निवडायची, भीतीपेक्षा विश्वास निवडायचा, तुलनेपेक्षा स्वतःचा प्रवास निवडायचा आणि परिणामांपेक्षा प्रयत्नांवर प्रेम करायचं. कारण आयुष्य सुंदर आहे, माझ्याकडे प्रेम करणारी माणसं आहेत बरं का. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे गुरूंचं मार्गदर्शन आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे सुंदर स्वप्न आहेत. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे प्रयत्न करण्याची संधी आहे. आयुष्य सुंदर आहे कारण माझ्याकडे मला घडवणारी आव्हानं आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आयुष्य सुंदर आहे कारण प्रत्येक दिवस मला कालपेक्षा अधिक चांगला माणूस बनण्याची संधी देत आहे. आज जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे शांतपणे मागे वळून पाहते तेव्हा एक गोष्ट मनापासून जाणवते. आयुष्य सुंदर आहे कारण ते परिपूर्ण आहे म्हणून नाही. आयुष्य सुंदर आहे कारण त्यामध्ये प्रेम आहे, अनुभव आहे, शिकणं आहे, पडणं आहे, धडपड आहे, उठणं आहे, स्वप्न आहे, प्रयत्न आहेत आणि दररोज नव्याने जगण्याची एक सुंदर संधी आहे. मी स्वतःला आज एक प्रश्न विचारते, मी जे नाही त्यासाठी जास्त वेळ देणार की माझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणार? कारण माझ्याकडे श्वास आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे निरोगी शरीर आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे पंच ज्ञानेंद्रियांची साथ आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे पंचमहाभूतांचा आशीर्वाद आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे पहिल्या पावसाचा सुगंध आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे हिरवागार निसर्ग आहे म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे प्रेम करणारी माणसं आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे गुरु आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे स्वप्न आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे प्रयत्न करण्याची संधी आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. माझ्याकडे आव्हानं आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. कारण तीच मला घडवत आहेत. आज मला वाटतं सुख बाहेर कुठेच नाही, ते आपल्या पाहण्याच्या दृष्टीमध्ये आहे, कृतज्ञतेमध्ये आहे, जागरूकतेमध्ये आहे. आपल्याकडे जे आहे त्याला मनापासून स्वीकारण्यात आहे. जेव्हा आपण प्रत्येक श्वासाला एक भेट समजतो, प्रत्येक सूर्योदयाला एक नवीन सुरुवात समजतो, प्रत्येक माणसाला एक शिक्षक समजतो, प्रत्येक संकटाला एक संधी समजतो, प्रत्येक दिवसाला एक उत्सव समजतो, तेव्हा आयुष्य नकळत सुंदर होऊन जातं. म्हणून आज मी या क्षणी मनापासून स्वतःला आणि संपूर्ण सृष्टीला एकच म्हणावंसं वाटतं, थँक्यू त्या श्वासासाठी, थँक्यू त्या शरीरासाठी, थँक्यू त्या पंच ज्ञानेंद्रियासाठी, थँक्यू त्या पंचमहाभूतांसाठी, थँक्यू त्या सुंदर निसर्गासाठी, थँक्यू त्या प्रेमळ माणसांसाठी, थँक्यू त्या गुरूंसाठी, थँक्यू त्या स्वप्नांसाठी, थँक्यू त्या संघर्षासाठी, थँक्यू त्या आयुष्यासाठी. कारण आज मी मनापासून म्हणू शकते,
आयुष्य खरंच खरंच आणि खरंच मनापासून सुंदर आहे, खूप सुंदर आहे. जग सुंदर आहे म्हणून नाही, तर माझ्याकडे इतकं काही सुंदर आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. आणि जोपर्यंत माझ्याकडे कृतज्ञ होण्यासाठी हजारो कारणं आहे, तोपर्यंत प्रत्येक दिवसाची सुरुवात, प्रत्येक दिवसाचा शेवट एकाच प्रार्थनेने होईल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्कारांची गरज नाही. ते फक्त जे नाही, वरून माझ्याकडे जे आहे, इकडे पाहण्याची दृष्टी बदलली की संपूर्ण आयुष्य सुंदर होऊन जातं. आजपासून म्हणून दररोज आरशात स्वतःकडे पाहून मनापासून एकदा नक्की म्हणा, माझ्याकडे आहे म्हणून आयुष्य सुंदर आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. प्रणाली शिवकमल आव्हाड. आजचा हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि आजचा हा ब्लॉग डेडिकेटेड आहे डॉक्टर सुप्रिया अनिल गुगळे, कारण त्यांच्या प्रेरणेतून हा विषय मला आज मिळाला आणि भरभरून लिहायला संधी मिळाली. हे सुंदर आयुष्य सगळ्यांपर्यंत कानाकोपऱ्यात पोहोचूया, त्यासाठी कमेंटमध्ये भरभरून लिहा आणि सबस्क्राईब मनापासून करा. थँक्यू, धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड.